संविधानिक व्यवस्था निर्माण झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आता याच्यानंतर आम्ही भारतातल्या कोणत्याही माणसाला कितीही दऱ्याखोऱ्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत मोर्चा काढण्याची वेळच येऊ देणार नाही, अशी व्यवस्था आम्ही संविधानिक करून ठेवलेली आहे आणि संविधानानुसार सगळी यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहोचायची आहे। सिंपल सगळी व्यवस्था आहे। काय पाहिजे, एखाद्या डोंगराळ भागामध्ये जर 4 कुटुंब राहत असतील तर ते कोणत्या ना कोणत्या ग्रामपंचायतीशी संलग्नित आहेत। मग ग्रामपंचायतमध्ये संलग्नित आहेत तर त्यांच्यापर्यंत ती व्यवस्था पोहोचायला पाहिजे होती ना 75 वर्षामध्ये। मग कोणी पोहोचवली नाही, हा विचार कोण करायचा? का राहून गेलं त्यांच्यापर्यंत? ते आमचे कोणी आहे की नाही आहे? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे एवढं म्हणून आम्ही प्रायमरी शाळेपासून संपवलं का? आणि मग आम्ही भारताचे लोक जर ही व्यवस्था निर्माण झालेली असेल जी 1950च्या पूर्वी नव्हती, ते आम्ही भारताचे लोक जर झालेलो असतो तर भारताच्या लोकांनी भारताच्या लोकांसाठी भारताच्या लोकांकडूनच करून घेण्यासाठी ती व्यवस्था आहे ना, समजलं पाहिजे ना, त्याच्याशिवाय नाही ना। आता आम्ही खासदार निवडले, ठीक आहे, कोणी असेल कोणत्या पक्षाचा असेल तो संविधानिक व्यवस्थेमध्ये जाऊन बसलेला आहे, तो त्या पक्षाचा नाही, आता लक्षात घेतलं पाहिजे। समजून घ्या, ही व्यवस्था निर्माण केलेली आहे आमच्यासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यात सुज्ञ आणि तज्ज्ञ आणि समाजाची आर्थिक सामाजिक राजकीय ज्ञान असणाऱ्या लोकांनी। तर बंधू आणि भगिनींनो, बहुत सारा शाहूजी महाराज सांगण्यापेक्षा आजची व्यवस्था काय आहे आणि आम्ही जर केलं तर ते होऊ शकते की नाही याचा तुम्हाला मला विचार करायचा आहे। तर संविधानानुसार 2 प्रकारचे सरकार आहेत, एक देणारं सरकार आणि दुसरं मागणारं सरकार। देणारं सरकार तिथं पोहोचलेले आहेत आणि प्राईम मिनिस्टर पुन्हा नरेंद्र मोदीजी झालेले आहेत, ती पहिली देणारी सरकार आहे। भारतभरातल्या लोकांसाठी काय पाहिजे त्याच्यासाठी। त्याच्यानंतर दुसरं देणारं सरकार आहे, ते प्रत्येक राज्याचं सरकार, तिथे एक मुख्यमंत्री असतो आणि त्याचं मंत्रिमंडळ असते, ते त्याच्या राज्यातल्या लोकांना काय काय पाहिजे आहे, काय काय पाहिजे आहे ते देण्यासाठी ते सगळं असते राज्य सरकार म्हणून। हे संविधानानं दिलेलं आहे, हे लक्षात घ्या। आता देणारे 2 सरकार झाले, संविधानानं ठरवलेल्यानुसार मागणारे सरकार आहेत 3 डायरेक्ट मागणारे। नंबर 1 तळागाळात ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतचं सरकार, हे मागणारं सरकार आहे। काय पाहिजे माझ्या गावातल्या लोकांना, माझ्या गावातल्या शेतकऱ्यांना काय पाहिजे, माझ्या गावातल्या महिलांना काय पाहिजे, माझ्या गावातल्या अपंगांना काय पाहिजे, माझ्या गावातल्या बेरोजगारांना काय पाहिजे, माझ्या गावातल्या लोकांना काय काय सुविधा पाहिजे, त्याच्या सामाजिक आर्थिक राजकीय विकासासाठी आणि न्यायासाठी ती मागणारी सगळ्यात खालची व्यवस्था आहे ती ग्रामपंचायत, हे लक्षात घ्या। तर ग्रामपंचायत असेल या भागामध्ये तर इथून रोड पाहिजे आपल्याला, सिमेंटचा पाहिजे का डांबरीकरणचा पाहिजे, तर ते मागणारी व्यवस्था आहे ती ग्रामपंचायत। इथून रोड पाहिजे, इथून नाली पाहिजे, इथं दिवाबत्ती पाहिजे, इथल्या पोरांना रोजगार पाहिजे, इथल्या माणसांचं दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध योजना पाहिजे, हे सगळं मागणार आहे, कारण संविधानाने सांगितलेलं आहे तुम्हाला मागायचं आहे ते। मग दुसरं तालुक्याचं सरकार येते, मागणारं दुसऱ्या नंबरचं सरकार, ज्याला पंचायत समिती असं नाव आहे। मग पुन्हा तालुक्यातल्या लोकांना काय पाहिजे, तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काय पाहिजे, आहे की नाही? म्हणजे एका तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भौगोलिक स्थिती असू शकते, त्याच्यानुसार त्यांना काय पाहिजे आहे, म्हणजे जीवतीकडल्या शेतकऱ्याला काय पाहिजे ना राजुराच्या शेतकऱ्याला काय पाहिजे, हे सगळं ठरवावं लागेल की नाही? मग काय पाहिजे कोणाला माहीत असते? तर पंचायत लेवलचे जे कोणते सरकार आहे तिथं मेंबर असतात आणि तिथं एक सभापती असतो, तो असतो। चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकांना काय पाहिजे त्याच्यासाठी पण एक सरकार आहे, ते पण मागणारच आहे। हे 75 वर्ष झाले समजूच दिलं नाही निवडणूक म्हणजे काय आणि आम्ही व्यवस्था परिवर्तन, हे लक्षात घ्या। नौजवान आपल्या घरचे त्रस्त होणार आहेत, आपल्या घरच्या नौजवानांना मी तर सरळ म्हटलेलं आहे, ज्याच्या घरी वय वर्ष 21 मुलगा असो की मुलगी, त्यांनी नगरपंचायत ग्रामपंचायत पंचायत समितीला उभं करायचं, नातेवाईक असेल तर त्यांनी उभं करायचं। येत्या 3 वर्षामध्ये तुमचं सुख तुमच्या घरी असं येईल, अशी संविधानिक व्यवस्था निर्माण झालेली आहे भारतामध्ये, हे लक्षात घ्या।